मुसळधार पाऊस आणि त्यामुळे नद्यांना येणारे पूर ही नैसर्गिक आपत्ती आहे. मात्र असं असलं तरी पुरामुळे नागरी भागात होणारं नुकसान ही मानवनिर्मित आपत्ती असल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झालंय. मागील 24 तासामध्ये पुण्यामध्ये उडालेला हाहाकार त्याचंच उदाहरण आहे. बघूया एक रिपोर्ट. पुण्यात हाहाकार, जबाबदार कोण? ओढे नाल्यांवर अतिक्रमण, पुण्यातील आपत्ती नैसर्गिक की मानवनिर्मित? लोकांना सांगण्यात येत आहे. पुण्यात गुरुवारी पावसाचा हा असा हाहाकार पाहायला मिळाला. खडकवासला धरणातून सुरू असलेला विसर्ग मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आल्यामुळे पुण्यातील सिंहगड रोडवरील नदीकाठच्या सोसायट्यांमध्ये पाणी शिरलं. पुणे जिल्ह्यात बचाव कार्यासाठी एनडीआरएफच्या 3 टीम तैनात करण्यात आल्या. एकतानगर परिसरातील सोसायट्या, रस्ते, दुकानं पाण्याखाली गेलेत. नागरिकांच्या छातीपर्यंत या ठिकाणी पाणी आलं. पुणे एकतानगरमध्ये बोटीद्वारे बचाव कार्य सुरू आहे. तर विठ्ठलवाडी परिसरातही पाणी साचल्यामुळे नागरिकांचं बोटीद्वारे बचाव कार्य करण्यात आलं. मध्यरात्री नागरिक झोपेत असताना पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला, त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली आहे. मुसळधार पावसामुळे खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू आहे. पाण्याचा विसर्ग सुरू असल्यामुळे पुण्याच्या सिंहगड रोडवरच्या अनेक सोसायट्या पाण्याखाली गेल्या. मुसळधार पावसामुळे पुणेकरांचे हाल सुरू आहे. महापालिकेसमोरील काकासाहेब गाडगीळ पुलावरून पाणी वाहू लागलंय. या पुलावर एक कार अडकली आहे. पाणी पुलावरून वाहू लागल्यानं पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आलाय. दरम्यान बावधन परिसरात एक शोरूम पाण्यात गेलंय. या ठिकाणी सामानाचं प्रचंड नुकसान झाल्याचं दिसून येत आहे. त्याप्रमाणे बावधनमध्ये सर्व्हिस रोडवरही पाणी साचलंय. या पुरामुळे इंद्रायणीवरील सर्वच पूल पाण्याखाली गेलेत. पुणे आणि पिंपरी चिंचवडला जोडणारा पूल 18 वर्षांनंतर पहिल्यांदाच पाण्याखाली गेलाय. त्यामुळे आळंदीचा पिंपरी चिंचवड आणि पुण्याशी संपर्क तुटलाय. इंद्रायणी नदीच्या पाणी पातळीमध्येही मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. त्यामुळे पुणे आणि पिंपरी चिंचवड करून आळंदीकडे जाणारा हा जो पूल आहे त्याच्यावरूनही पाणी जे आहे ते आता जाऊ लागलेलं आहे. त्यामुळे वाहतूक जी आहे ती या पुलावरून बंद करण्यात आलेली आहे. ज्ञानेश्वर मंदिराजवळील जे घाट आहेत तेही पाण्याखाली गेलेले आहेत. इंद्रायणी नदीचं हे रूप तुम्ही या दृश्यांमधून पाहू शकताय. तर राजकारण बाजूला ठेवा, सामान्य माणसाला मदत करा, मुलं, ज्येष्ठ नागरिकांचं स्थलांतर करा, असं आवाहन सुप्रिया सुळेंनी केलं. दूध असेल, पाणी असेल, जे काही मदत करता येईल ती, आणि अडचणीत आलेले लोक, मग ज्येष्ठ नागरिक असतील, कोणाची औषधं असतील, अशी जी काही मदत आम्हाला करता येईल किंवा लोकांना त्या पाण्यातून बाहेर काढून एक सुरक्षित जागेवर नेण्यासाठी आम्ही पूर्ण ताकदीने, प्रशासनाला जी काही मदत करावी लागेल ती पूर्ण ताकदीने आम्ही करणार आहोत. आज प्रशासनाची मदत करून आज जो सामान्य माणूस सरकारच्या चुकीमुळे आता त्यांची जी अडचण झालेली आहे याच्यात पूर्ण ताकदीने आमचे सगळे सहकारी पदाधिकारी हे सरकार आणि पुणेकरांना मदतीसाठी पूर्ण ताकदीने उतरले. दरम्यान खडकवासला धरणाच्या वरच्या भागात 8 इंचापेक्षा जास्त पाऊस पडल्याने ही परिस्थिती निर्माण झाल्याचा दावा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलाय. तर पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सर्वांनीच फील्डवर उतरण्याचं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलंय. खडकवासल्याला वरच्या भागामध्ये पाऊस या सगळ्या धरणाच्या एरियात 8 इंचाच्या पेक्षा जास्त पाऊस पडला गेला. आपल्या पुण्यामध्ये जवळपास 5 इंचापर्यंत पाऊस पडला गेला. 2.5 TMC पाणी वरनं आलं, जवळपास 3-3.5 TMC तेवढं पाणी आल्यामुळं आपल्याला दरवाजे उघडावे लागले आणि जवळपास 45,000च्या पेक्षा जास्तीचा फ्लो आपण खडकवासल्याचा सोडलेला आहे. परंतु 45,000चा फ्लो सोडत असताना आम्ही एक गोष्ट कटाक्षाने केली की पहाटे सोडायचा निर्णय घेतला. रात्री सोडलं असलं तर मोठ्या प्रमाणावर झोपेत असतानाच लोकांचे जिथं सखल भाग आपण त्याला म्हणतो त्या भागामध्ये पाणी शिरलं असतं. लोकल बॉडीज आहेत, त्यांची जी यंत्रणा आहे, फायर ब्रिगेड आहे, या सर्व यंत्रणा काम करतायत. मी आर्मीला देखील अलर्ट राहण्याच्या सूचना केलेल्या आहेत. मेजर जनरल अनुराग वीज म्हणून आहेत, त्यांनाही मी फोन, आता ते स्पॉटला आहेत, अनुराग वीज मेजर जनरल पुण्याचे. मी कर्नल संदीप यांनाही फोन केला होता आणि त्यांनाही सांगितलं की आर्मीच्या
ज्या रेस्क्यू टीम आहे, नेव्हीच्या ज्या रेस्क्यू टीम आहे, एअरफोर्सच्या, त्याही तैनात ठेवा. एखाद्या ठिकाणी कुठे लोक अडकले असतील तर त्यांना एअरलिफ्ट करण्याची आवश्यकता जर भासली तर ती तयारी त्या ठिकाणी ठेवलेली आहे. जिथे पूर परिस्थिती आहे तिथल्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याच्याही सूचना दिलेल्या आहेत. त्यांचं पाणी, फूड पॅकेट, तेही व्यवस्था, राहण्याची व्यवस्था देखील करण्याच्या सूचना दिल्या आहेत. शाळांना सुट्या आणि कार्यालयांना देखील मी सुट्या देण्याच्या सूचना केलेल्या आहेत. एकंदरीत सर्व परिस्थितीवर मी लक्ष ठेवून आहे. पुण्यातील लवासामध्येही दरड कोसळली आहे. या दुर्घटनेत 2 बंगले गाडले गेले. या बंगल्यात 2 जण अडकल्याची माहिती समोर आली आहे. NDRFचं पथक तातडीनं घटनास्थळी दाखल झालंय आणि त्यांनी बचाव कार्य सुरू. प्रत्येक पावसात पुणेकरांना अशा त्रासाला सामोरं जावं लागतंय. शहरातील नदी, नाले, ओढे यांच्यावर झालेलं अतिक्रमण याला जबाबदार असल्याचं अनेकदा समोर आलंय. मात्र प्रशासन याकडे गांभीर्यानं कधी पाहणार हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय. कैलास पुरीसह निलेश खरमरे, झी 24 तास, पुणे.